प्रभुपदास नमितदास प्रभुपदास नमितदास मंगलमात्रास्पदा मंगलमात्रास्पदा वरदा सदवनिलव यदवदम्ब विलम्ब न करि हरि दुरिता सौख्यमितरि प्रभुपदास नमितदास प्रभु। हे आहेत पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे नाटकाचे विद्यार्थी। त्यांच्या वार्षिक प्रात्यक्षिकांची तालीम चालली आहे। औरंगाबाद, नागपूर आणि कोल्हापूर विद्यापीठातही नाट्य शिक्षणाची सोय आहे। बाहती विहग पूजिते मला, शतपद्मदळे उमलती माझियाच साठी। अधिकच सुंदर मी, अधिकच सुलक्षणा, अधिकतर कमनीया। पाऊले नटनर्तक चाहूल घेती अशी, पाऊले नटनर्तक चाहूल घेती हिची। ठेक्यातच आपुलेपण स्वच्छंदती। अन्स्थिरावते अरुवारच सुसंहतो। करजुळती विलगती भुज अडविती उलगडती। हृदय व्याहृती। ही तालीम आहे प्रेमाची गोष्ट या नाटकाची। डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले हे दोघं दिग्गज एकत्र आले आहेत। या नाटकाचे लेखक श्याम मनोहर आणि दिग्दर्शक अतुल पेठे हे दोघं समांतर रंगभूमीवरचे रंगकर्मी व्यावसायिक नाटक करतायत। समांतर रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी मधल्या या देवाणघेवाणीला दामू केंकरे, विजय तेंडुलकर, विजया मेहता, आत्माराम भेंडे, अरविंद देशपांडे, कमलाकर सारंग, शन्ना नवरे, नंदकुमार रावते, अशोक पाटोळे, सखाराम भावे, मनोहर काटदरे, जयदेव हट्टंगडी यांच्यापासूनची परंपरा आहे। हिंद माता रद्दी डेपो। अहो रद्दी आणले। भाव काय? इंग्रजी 8, मराठी 1.25 आणि हिंदी 5। आणि उर्दू? खेब्या 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 बाबा आणि ही तालीम आहे छान छोटे वाईट मोठे या जर्मनीतल्या ग्रिप्स थिएटर मधून स्फूर्ती घेतलेल्या बालनाट्याची। वरती येते भूम, खालती येते परी, वरती येते भूम, खालती येते परी। कुणी कुठे झोपायचं करतात मारामारी, कोणी कुठे झोपायचं करतात मारामारी। पण दोघांनाही माहितीये ती काहीच फरक नाही, पण दोघांनाही माहितीये ती काहीच फरक नाही। वरती काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं रिव्होल्यूशन झालेलं आहे। आपल्याकडचा जगण्याचा सामाजिक आर्थिक स्तर बदलतोय, ज्याच्यामध्ये आपली पारंपरिक कुटुंब संस्था जी आहे ती थोडीशी विघटन पावते। आणि आजचा मुलगा त्यामध्ये आईवडिलांकडनं पूर्वी इतका प्रोटेक्टेड नाही। अशा परिस्थितीत या मुलांसाठी समाजाची कल्पना देणारं, सामाजिक रिलेव्हन्स किंवा बांधिलकी असणारं नाटक, पण नाटक म्हणून समर्थपणे करणं, म्हणजे प्रोपगंडा किंवा एज्युकेशन म्हणून नाही, माध्यमातून हे करण्याचं ग्रिप्सनी काम केलेलं आहे। पण मराठीतल्या बालरंगभूमीलाही आता 30-35 वर्षांची परंपरा आहे। आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागोच्या गुडमन मेमोरियल थिएटरमध्ये मी चिल्ड्रन्स थिएटरची तिकडची संकल्पना पाहिली आणि त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला।
6 महिने तिकडे वेगवेगळे त्यांची नाटकं कशी बसवतात, मुलांच्या प्रतिक्रिया आणि मुलांचा ओसंडून जाणारा आनंद, आणि सगळ्यात म्हणजे या सर्व मुलांच्या नाटकातून प्रौढ माणसं काम करत होती. तर त्यामुळे लक्षात आलं की जसं बालवाङ्मय म्हणजे मुलांनी लिहिलेलं वाङ्मय नव्हे, तसंच बालरंगभूमी म्हणजे मुलांनीच सादर केलेली बालरंगभूमी नव्हे, ती मुलांसाठी, मुलांच्या सात्विक मनोरंजनासाठी, म्हणजे बालप्रेक्षक हा महत्त्वाचा घटक, ती सादर करावी त्यातल्या कथानकातल्या अनुरूप कलाकारांनी. मग जर प्रौढ माणसं पाहिजे असेल तर प्रौढ कलाकार पाहिजे, ही संकल्पना मी तिथं प्रथम पाहिली. आणि मग इथं आल्यानंतर साहजिकच त्या धर्तीवर इथं सुरुवात केली. पहिलं नाटक रत्नाकर मतकरी करून रपंझल अँड द विच किंवा मधुमंजिरी आणि चेटकिन लिहून घेतलं. बालरंगभूमीची चळवळ अनेकांनी जोपासली. अलीकडचं एक गाजलेलं आगळं वेगळं नाटक म्हणजे दुर्गा झाली गौरी हे नृत्य नाट्य. भास्कराचा रथ निघाला सांगण्या हे सत्वरी. दिनकराचे दूत आम्ही धावलो पृथ्वीवरी. धावलो पृथ्वीवरी, धावलो पृथ्वीवरी. भास्कराचा रथ निघाला, परत एकदा थोडं मागे जाऊया. रंगा यांनी अनेक प्रयोग केले. तेंडुलकरांच्या नाटकांनी सुरुवात झाली. अजगर आणि गंधर्व, मादी अशा एकांकिकाही गाजल्या. रंगा यांचं आणखीन एक महत्वाचं नाटक म्हणजे चिंतरेम खानोलकरांचं 1-0 बाजीराव. ऐक. दोघेही बेटे पळाले. चांबडी बचावणं हे त्यांचं परम कर्तव्य आहे. पोरे हो, आम्ही तुम्हासी ओळखिले. ऐक ना, असं वाचण्यापेक्षा आपण बघितलं तर. हो, चालेल ना. रडण्याचा आवाज कुणाचा आहे? माझं छकुल ते माझं नाटक माझं आले बाला. लढाचं नाही माझ्या बाला, लढाचं नाही ले बाला. तुझ्या पायात बांधली चाला. तुझ्या माझं छकुल नाटक लढत. याच सुमाराला म्हणजे 1955-56 साली महाराष्ट्रात राज्यनाट्य स्पर्धांना सुरुवात झाली. आणि आज 21 केंद्रातून ही स्पर्धा घेतली जाते. 1996-97 या वर्षी या स्पर्धेत सुमारे 250 नाटकं सादर झाली. राज्यनाट्य स्पर्धांमधून नेहमीच वेगवेगळे कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शक पुढे येत राहिलेले आहेत. रंजन कला मंदिर नागपूर, नाट्य आराधना सोलापूर किंवा प्रत्येक कोल्हापूर अशा कितीतरी संस्थांचीही नावं यात घेता येतील. रत्नाकर मतकरी हे नाटककार, दिग्दर्शक म्हणून व्यावसायिक रंगभूमी, समांतर रंगभूमी आणि बालरंगभूमीशी संबंधित आहेत. यांची अनेक नाटकं याच राज्यनाट्य स्पर्धेत झाली, ज्यात लवचिक बाजाच्या लोककथा 78 आणि मुक्त छंदात बांधलेल्या आरण्यकचा समावेश आहे. हे बघ, आरण्यकचा एक प्रवेश मी काढलाय. मी नाही तर कोणी करायची त्यांच्या पापाला क्षमा. भले वागोत अधर्माने, पण मी त्यांचे यशच चिंतिले. कारण त्यांना शापित जगात मीच जन्माला घातले. अधर्म कोणी नाही केला, पण जय पांडवांचा झाला. सगळा खोटेपणा खपला, कुंतीला मुलांचा विजय दिसला. ती 5 यशस्वी आई आणि मी एक निपुत्रिक बाई. ती काय मला समजू शकणार? जिच्या मुलांचा झाला संहार, ती पांचालीच फक्त माझे दुःख जाणते. जे गेले ते माझे पुत्र होते. ते माझेच पुत्र होते. राज्यनाट्य स्पर्धेतल्या अशा प्रयोगांबरोबरच दुसऱ्या बाजूला व्यावसायिक रंगभूमी स्थिरावू लागली होती. आणि आज तर मराठी नाटकांना मुंबईत 10-11 नाटकघरं उपलब्ध आहेत.
आता आपण व्यावसायिक रंगभूमीवरच्या काही महत्वाच्या नाटककारांकडे वळूया. वसंत कानेटकर. त्यांच्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकानं मराठी ऐतिहासिक नाटकांना एक वेगळंच परिमाण मिळवून दिलं. समज? आपण आमचा तो केवळ एक समज मानता? युवराजनी तुम्ही थोरा घरी जन्मलात. माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून तुम्ही आजवर थाटामाटात रायगडावर वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर कोरली आहे त्यांच्या ओठावरली सुन्न झरब. आमच्या पोटात अजून कालवते आहे त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. कानेटकरांनी वेगवेगळ्या विषयांवर आणि निरनिराळ्या बाजात प्रेमा तुझा रंग कसा, वेड्याचं घर उन्हात, मत्स्यगंधा अशी नाटकं लिहिली आणि अजूनही लिहिताय. त्यापैकीच एक आगळा प्रयोग म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं संगीत नाटक. 1966 साली रंगमंचावर आलेलं लेकुरे उदंड झाली. मराठी रंगमंचावर अनेक नाटकं निरनिराळ्या संचात पुन्हा पुन्हा येत राहिलेली आहेत. लेकुरे हे त्यापैकीच एक. आठवणीचे सखे सोबती, आठवणींना अजूनही झोंबती. काही सज्जन कोणी, दुर्जन तरुण कोणी, कुणी वृद्धपण, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. वाहतो ही दुर्वांची जुडी हे बाळ कोल्हटकरांचं नाटक 1964 साली रंगभूमीवर आलं. कसली भाषा बोलतो सुभाष? कुठे शिकलास रे? तू एका प्रतिष्ठित वकिलाचा मुलगा आहेस. दरोडेखोरांच्या टोळीत का सामील होणार आहेस? कसले शब्द बोलतोस? आपल्या भविष्याचा कधी विचार केलास का? जिथं जावं तिथं बाबांना तुझ्या पायी मान खाली घालावी लागते. प्रत्येक ठिकाणी तुझं देणं, प्रत्येक दुकानी तुझी उधारी. काही दिवसांनी बाबांना गावात तोंड दाखवणं अवघड होऊन बसेल तुझ्या पायी. असं करू नये रे सुभाष. आई नाहीये आपली घरात. बाबा सुद्धा आता थकलेत. कौटुंबिक जिव्हाळ्याचं नाटक ही मराठी रंगभूमीची एक खासियतच. बाळ कोल्हटकर आणि मधुसूदन कालेलकर हे या पठडीतले आघाडीचे नाटककार. विश्राम बेडेकर, गोनी दांडेकर आणि व्यंकटेश माडगुळकर यासारखे कादंबरीकार नाटकाकडे वळले होतेच. मग शीना पेंड्यानी राजे मास्तर, यशोदा, गारंबीचा बापू, रथचक्र यासारख्या नाटकातून प्रादेशिकता आणली, जी पुढे मच्छिंद्र कांबळींनी गाजवलेल्या गंगाराम गवाणकर लिखित वस्त्रहरण सारख्या विक्रमी नाटकांनी मालवणी बोली आणि विनोदी बाज वापरून एका वेगळ्या तऱ्हेनं ठसवली. पेंडसे यांनी संभूसांच्या चाळीत मधनं मुंबईची चाळही रंगमंचावर आणली. मधुकर तोरडमलांनी काळं बेट लाल बत्ती यासारखं एक गूढरम्य नाटक, तरुण तुर्क म्हाताऱ्या अर्कसारखं खमंग विनोदी नाटक अशी कितीतरी नाटकं दिली. मग हाही एक नमुना डोळ्याखालून घाला तुमच्या. दुसरं पत्र असं पुन्हा लिहिलंय. प्राणप्रिये पारू. पारू पारू होईल तेच पारू. ऐशी म्हणजे तुमच्या ह्याचा शॉर्ट फॉर्म दिसतोय हा. म्हणजे तुम्हाला लिहिलेलं दिसतंय हे पत्र? हो. तू ही तर मी तुझा हा. नुसता हा नाही तर हा हा हा. त्रिवार हा. त्रिवार वंदन तुला. हे हे हे. हू हू हू. ही ही ही. अशी अहो ही हची बाराखडी आहे नुसती का? राज्य नाट्य स्पर्धेतून लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर व्यावसायिक रंगभूमीवर आले. त्यांच्या कट्यार काळजात घुसली मधला वसंतराव देशपांड्यांचा अभिनय आणि पंडित जितेंद्र अभिषेकींचं संगीत आजही लोकांच्या लक्षात आहे. आणि जरा उशिरा नाटकाकडे वळलेल्या जयवंत दळवी यांनी थोड्याशाच काळात महासागर, संध्याछाया, बॅरिस्टर, नातीगोती यासारखी मनोविश्लेषणात्मक नाटकं देऊन आपला एक ठसा उमटवला. मी काय माझा कपाळ आपतो का? अहो पण मी तरी काय करू? काल परवापर्यंत त्याला मी नव्हते का आंघोळ घालत? पण आता किती मोठा झालाय तो, तरी त्याचं काही मी तुमच्यासाठी ठेवत नाही. आज पहाटे उठून त्याचे सगळे कपडे धुवून वर वाळत घातले. त्याला संध्याकाळी फिरायला नेते, त्याचं सगळं करते आणि कायम करीन. ही एवढी आंघोळ मात्र तुम्ही घाला. तुम्ही थकून येता. तुम्हाला त्रास होतो याची मला जाणीव का नाही? ऐकलं का?
तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. जमलं तर आंघोळीचं बघा, नाहीतर संध्याकाळी आल्यावर बघू आपण दोघं. इकडे बस. ये ये बस 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 बस. हा मी तुझे केस का. बस बस बस. हा बस. ये अरे बस 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 बस. इकडे बस. ये तू शहाणा मुलगा ना. ए बघ, हे बघ, ए तू इकडे बस खुर्चीवर. मी जास्ती वेळ लावते, तू दुखत नाही. तू शहाणा ना, बाबाचं ऐकणार ना, बाबाचं ऐकणार ना. हा बस बस. हा बस. हा आता हे बघ. काय आरामले तू, काय आमचं छळ करतोस. बस इकडे बस. अरे थांब. हे बघ माझा ऐक. तसं ऐकणार नाहीस. राजाराम भुमणे, सुरेश खरे, प्रल मयेकर, पुरुषोत्तम बेर्डे, शेखर ताम्हाणे इत्यादी अनेक नाटककारांची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. नेपथ्य आणि प्रकाश हे नाट्य प्रयोगातले महत्वाचे तांत्रिक घटक. या घटकांवर एक स्वतंत्र वार्तापटच होऊ शकेल, कारण मराठीत यातही अनेक प्रयोग झालेले आहेत. यात द ग गोडसे, श्याम आडारकर, रघुवीर तळाशीलकर, दामू केंकरे, अनंत पै, बाबा पारसेकर, बापू लिमये, मोहन वाघ यांच्यापासून ते प्रदीप मुळे, अजित दांडेकर, नितीन नेरुरकर, राजन भिसे यांच्यापर्यंत कितीतरी नावं घेता येतील. तो मी नवे सारखं नाटक सिद्ध झालं ते फिरत्या रंगमंचामुळे. हा फिरता रंगमंच 1962 मध्ये राजाराम चव्हाण यांनी बनवला. पुढे 1966 मध्ये अश्रूंची झाली फुले या नाटकासाठी सरकता रंगमंच वापरण्यात आला. राजा नातू, बापू आंगणे, चंदर हुनावर, राम शितूत, दिलीप कोल्हटकर, अशोक साठे, राजन ताम्हाणे, समर नखाते ही प्रकाश योजना क्षेत्रातील काही महत्वाची नावं. मराठी रंगभूमीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एकपात्री प्रयोग. वासुदेवासारख्या पारंपरिक लोककलेला जरी आपण एकपात्री प्रयोग मानलं, तरी आधुनिक काळातला महत्वाचा एकपात्री प्रयोग म्हणजे पु ल देशपांड्यांची बटाट्याची चाळ. शेतकरी दादानी कोत्रेकर गुरुजींचा तो स्काउटचा ड्रेस, ही आर्मीजार विजार सगळा पाहिला जामानिमा. आपाद मस्त कसं निहाळलं आणि विचारलं, आपण म्हणजे काय बँडात असता का पोलिसात? बँडात वगैरे नसत. मी शिक्षक आहे, शिक्षक. काय आहे म्हणाला? शिक्षक शिक्षक शिक्षक. हा म्हणजे मास्तूर. हा बरोबर मास्तर. मुदत चाली आमच्या बी गावाला शाळा झाली बरं का. बरं आमचा मास्तूर म्हणजे लई द्वार तिच्या आईला. सुहासिनी मुळगावकर, कुसुम कुलकर्णी, रंगनाथ कुलकर्णी, सदानंद जोशी, लक्ष्मण देशपांडे, वसंत पोद्दार, सुलभा देशपांडे अशा अनेकांनी हा प्रकार समृद्ध केला. आणि अगदी अलीकडची नावं म्हणजे रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी आणि सुषमा देशपांडे. कार्टे लगीन करायचंय नव तुझं. आणि म्या उन्हात दादांच्या माग जाऊन लपायची. तिचा पाडणं म्हणा, नाहीतर जांभळाची नाजूक फांदी त्यावर चढून जांभळ काढणं म्हणा. मी मोर. अहो एकदा तुटली नव जांभळाची फांदी पायाखालची आणि परकरातली जांभळ पडायला लागली खाली. माझी लय गडबड झाली वरच्यावर. तर माझ्या फांदी तुटली गाय. आरड्या वरड्यानं आई धावत आली. तिनं दादांना बोलिवलं. बघा प्रताप लेकीच म्हणत माझं लोंब काढणारं ध्यान दावलं. दादा हसायचं लागलं. दादाने मला खाली काढली, पण आई लय बडबड करत राहिली, लय बडबड करत राहिली. लगीन करायचंय तिचं. मोडलं हाड आणि झाली हात तुटकी लंगडी, तर कोण पत्करेल तिला. पु ल देशपांड्यांनी आणखीन एक प्रकार मराठी रंगभूमीवर आणला, रिव्ह्यू. बारक्या बारक्या तुकड्यांच्या सांधे जोडीतून हा विनोदी नृत्य आणि संगीतमय प्रकार उभा राहतो. वाऱ्यावरची वरात हा असाच एक प्रयोग खूप गाजला. पुढे सई परांजपे यांनी नांदा सौख्य भरे, सख्खे शेजारी यासारख्या खेळांमधून, तर रत्नाकर मतकरी यांनी 4 दिवस प्रेमाचे सारख्या नाटकामधून हा कला प्रकार अगदी समर्थपणे हाताळला. तसं पाहिलं तर मूळ हा फ्रेंच नाट्य प्रकार. मराठीत पहिल्यापासूनच इतर रंगभूमींचा प्रभाव खूप पडत आलेला आहे. शेक्सपियरची नाटकं तर इतक्या तऱ्हांनी मराठीत सादर झाली. यात आगरकरांच्या विकार विलसित पासून विंदा करंदीकरांच्या राजा लिअर पर्यंत, तर कुसुमाग्रजांच्या राजमुकुट पासून ते अरुण नाईकांच्या ऑथेल्लो पर्यंत अनेक रूप दिसतात.
हेनरिक इब्सेन यांच्या नाटकांचा निदान रचनेचा तरी मराठी नाटकांवर प्रभाव पडला. पुढे थिएटर ऑफ द अब्सर्ड म्हणजे असंगत नाट्याचाही असर झाला. आणखीन एक प्रभाव पडला तो जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्ट याच्या कथक रंगभूमीचा. देवाजीने करुणा केली, अजब न्याय वर्तुळाचा, गॅलिलिओ, 3 पैशाचा तमाशा अशी ब्रेख्टची नाटकं मराठी रंगभूमीवर आली. मराठीत झालेली काही रूपांतरं तर इतकी बेमालूम झालेली आहेत की त्याचं परदेशी मूळ ओळखताच येऊ नये. देवालांचं संशय कल्लोळ हे मुळात मोलियरचं आहे हे सांगावं लागतं. असंच एक अगदी मराठमोळं वाटणारं नाटक म्हणजे जॉर्ज बर्नर्ड शॉचं पिग्मॅलियनवर आधारित असलेलं पु ल देशपांडेंचं ती फुलराणी. कुणी आणतील सिल्कची साडी, कुणी देतील मोत्याची कुडी, कुणी घालतील फुलांचा सडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मग मग कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार, नजरला जेव्हा नजर फिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल. म्हणाल राणे तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा, माग माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन, गालावर चढल लाजची लाली, नजर जाईल अलगत खाली. किंग लिअर पासून स्फूर्ती घेतलेलं विवा शिरवाडकरांचं नटसम्राट हे देखील त्याच प्रकारचं नाटक. मुळात कवी म्हणून गाजलेल्या शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या नाट्यलेखन शैलीचं बलस्थान म्हणजे त्यांची स्वगत. हो हो हो, तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांची. पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाड, तरुण आहेत रस्त्यांवरची गाढवं आणि टुकरही. नरकातले सूक्ष्मदेही कीटकही मैथून करतात कीटकींशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखे. या देहभोगाच्या आंधळ्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस, तुमचा आमचा बाप. त्यानं चिरून काढलं स्वतःचं शरीर आणि आकाशातील नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला, कुणी आहे का? साऱ्या आसमंतातून उत्तर आलं, मी आहे आणि माझ्यातही तूच आहेस. असे अनेक प्रकारचे प्रभाव पचवत असतानाच मराठी नाटक स्वतःही असंख्य प्रयोग करत होतं. स्त्रियांच्या प्रश्नाकडे, मध्यम वर्गापलीकडच्या निम्न मध्यमवर्गीय स्तराकडे वळत होतं. यात विजय तेंडुलकरांची शांतता कोर्ट चालू आहे, दिग्दर्शक अरविंद देशपांडे. गिधाडे दिग्दर्शक डॉक्टर श्रीराम लागू. बेबी आणि सखाराम बाइंडर दिग्दर्शक कमलाकर सारंग ही नाटकं याची साक्ष देतात. या नाटकांनी खूप खळबळ माजवली. त्यानंतर 1972 साली आलेल्या घाशीराम कोतवालनं तर एक वादळच उठवलं. खळबळ जी माजली त्याला काही प्रेक्षक सर्वस्वी जबाबदार होते असं मला वाटत नाही. खळबळ काही वेळेला प्रेक्षकांच्याही पलीकडून माजली आणि ती प्रेक्षकांच्या पर्यंत नंतर गेली. म्हणजे त्याचं एक उदाहरण सखाराम बाइंडरे आहे, घाशीराम कोतवाले आहे. नाटक आवडणं न आवडणं ही वेगळी गोष्ट होती, परंतु ज्याला आपण कॉन्ट्रोवर्सीज म्हणतो त्याच्यावरती नुसते वाद नव्हे तर वादाच्याही पलीकडे जाऊन काही कृती होणं हा जो भाग होता, हा भाग मला असं वाटतं की हा प्रेक्षकांच्या पलीकडून निघाला. पण त्याच्या कारणात गेलं तर पुष्कळ गुंतागुंतीची कारणं आहेत. त्याच्याही पलीकडे अजून एक असं मी म्हणेन की प्रेक्षकाच्या ओळखीचं, परिचयाचं किंवा त्याच्या अपेक्षे पलीकडचं काही आलं की त्याचा काही गोंधळ होतो. तो काही वेळा कळलं नाही असं म्हणतो, पण त्याला कळलेलं असतं, त्याला ते आवडलेलं नसतं किंवा त्याचा काही एक धक्का पोचलेला असतो. त्याची म्हणून जी काही अभिरुची असते त्या अभिरुचीला त्यामुळं काही वेळेला ते धक्का पोचलेला असतो असं असू शकतं. आणि त्यामुळं काही वेळा प्रेक्षक हा काही नाटकांच्यावरती रागावतो. पण 25 वर्षांचा काळ बघता असं दिसेल की नंतर ती नाटकं होत राहिली तेव्हा त्याच्यावरच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ह्या पुष्कळच वेगळ्या होत्या. म्हणजे सखाराम बाइंडरसारखं नाटक सुरुवातीला अश्लील असल्याचा ओरडा होता, ज्या नाटकाला पुढं बायको मुलं घेऊन प्रेक्षक येत होते. किंवा घाशीराम कोतवाल हे तो वाद प्रदीर्घ होता, त्या सगळ्या वादातून जात असताना वेळोवेळी बाहेरच्या परिस्थितीमुळे त्याचे वेगवेगळे अन्वयार्थ लागत गेले
आणि प्रेक्षक जसा सरावला त्या नाटकांना तसं मला असं वाटतं की त्याला ते लक्षात आलं की हे नाटक हे नाटकच आहे आणि ते आपल्याला आवडतं न आवडतं जे काय असेल ते, पण त्या पलीकडं त्याच्याविषयी वाद काही खरे नव्हेत. घाशीराम कोतवाल हे नाटक चर्चेचा विषय बनलं ते त्याच्या सादरीकरणामुळेही. जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन, भास्कर चंदावरकर यांचं संगीत आणि कृष्णदेव मुळगुंद यांचं नृत्य दिग्दर्शन लाभलेला हा प्रयोग मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड ठरला. एकतेची नाना तनन 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 भीम तनन देना, एकतेची नाना तनन 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 भीम तनन देना. हेरा बागामध्ये हो, तरस बागामध्ये हो, मोती बागामध्ये हो, हेरा बागामध्ये, हेरा बागामध्ये हो, तरस बागामध्ये हो, मोती बागामध्ये हो, हेरा बागामध्ये, तरस बागामध्ये, मोती बागामध्ये मथुरा अवतरली. तनन 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 नी तनन देना, एकतेची नाना.